नेर तालुका जिल्हा धुळे मोजेमाल लोंढे शिवारातील लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मालकी हक्काच्या सुमारे 6 एकर लघु सिंचन तलावाच्या शासकीय जमिनीच्या बनावट गावठाण प्रमाणपत्राच्या आधारे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणातील चौकशी अहवालानुसार फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी दिनांक 29/10/25 रोजी वार शुक्रवार नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याने अजय माळी व त्यांचे सहकारी धुळे जिल्हाधिकारी येथे येऊन निवेदन दिले। श्री बीडी जगताप विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे यांची सखोल चौकशी करून लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मालकी हक्काच्या लघु सिंचन तलावाच्या सुमारे 6 एकर शासकीय जमिनीला बनावट कागदपत्राच्या आधारे गावठाण भूखंड दर्शवून ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 वर मालकी हक्क सदरात नियमबाह्य पद्धतीने 7 वर्षापूर्वी नोंद करून दिनांक 26/8/2025 रोजी बेकायदेशीरपणे खोटे गावठाण प्रमाणपत्र नियोजित पद्धतीने संगनमताने तयार करण्यात आले आहे व धुळे जिल्हा परिषदेच्या मालकीची सुमारे 6 एकर जमीन उपनिबंधक कार्यालय नोंदणीकृत दस्त 51/2024 मधून एक प्रकारे हडप करण्यात आलेली आहे। ही वेळ संपूर्ण गैरप्रकार संदर्भात मुद्दे नियमित अंतिम चौकशी अहवाल वरील संदर्भ एक प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे कार्यालयाकडे आवश्यक पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आलेला आहे। सदर प्रकारातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना दिनांक 7/10/2025 रोजी दिलेले आहे। तरी त्या अनुषंगाने कार्य करण्याचे बाजूला ठेवून नवीन चौकशी समिती नेमण्याचा घाट जिल्हा परिषद प्राथमिक कडून फक्त दोषींना वाचवण्यासाठी घातला जात आहे। सदर चौकशी समिती स्थापन करण्यास आमच्या त्रिसदस्यीय समितीला विरोध आहे। मागील 3 महिन्यापासून सक्षम अधिकारी नसताना चौकशी अधिकारी यांच्या बेकायदेशीर प्रतिनियुक्ती आदेश काढून चौकशी प्रशासनाने जाणून राजकीय आर्थिक दबावाला बळी पडून अडथळा निर्माण केला आणि आता दिनांक 1/10/25 अंतिम चौकशी अहवाल दिल्यानंतर चौकशी अहवाल नाकारला जात आहे। म्हणून नाशिक विभागीय कार्यालय आयुक्त या ठिकाणी दिनांक 29/10/2025 रोजी वार बुधवार पासून आमरण उपोषण बसणार आहोत असा इशारा अजय माळी यांनी दिला आहे। आम्ही आज माननीय मुख्य कार्य अधिकारी डेप्युटी सीओ व्हिडिओ आणि काल आम्ही विभागीय आयुक्त यांना नेर महाल काळी येथील 6 एकर जमिनीचा जो अवैध प्रकारे गावठाण दाखवून 6 एकर जमीन तत्कालीन सरपंच शंकर हिरामन कलाने व ग्रामसेवक संजय देवरे यांनी गावठाण कागदपत्र दाखवून ग्रामीण मंथली मीटिंगच्या माध्यमातून ती जागा 6 एकर लघु सिंचनाची जागा असताना खोटे दस्तावेज करून ती तात्काळ राजेश हाटेल यांना दिलेली आहे। आम्ही म्हणून त्या विभागीय आयुक्तांकडे आम्ही आमदार जी समिती होती त्या आमदार समितीने ही चौकशी लावण्यात आलेली होती आणि त्या चौकशीमध्ये विस्तार अधिकारी पंचायत समिती बीडी जगताप यांची रीतसर त्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी व बीडीओ आणि डेप्युटी सीओ यांना त्यांची प्रतिनियुक्ती त्यांनी काही पैशांच्या किंवा राजकीय दबावापोटी त्यांनी चांगल्या पद्धतीने चौकशी केली असता तत्कालीन सरपंच शंकर कलाने हा अडकत होता म्हणून राजकीय देशापोटी त्यांची बदली प्रतिनियुक्ती म्हणून शिंदखेडा येथे करण्यात आली। परंतु बदली करून सुद्धा ते जगताप साहेब हायकोर्टात गेल्यामुळे हायकोर्टाचा आदेश क्लिअर कट आलेला आहे की जिथे आपण काम करत आहात तिथे आपण रीतसर चौकशी करण्यात यावी असे हायकोर्टाचे आदेश असताना या गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांना ती चौकशी आपण कोर्टाच्या आदेशान्वये चौकशी करू शकत नाही म्हणून असे क्लिअर कट आदेश दिलेले आहेत। म्हणून आम्ही आज रोजी निवेदन दिलेलं आहे, जर एक रीतसर जो चौकशी आहे ती चौकशी आपण घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। जर तुम्ही घेणार नाही आणि दुसरी कमिटी ते तयार करतायत, आम्हाला एवढंच म्हणणं आहे, जर तुम्ही ती कमिटी केली आणि हा जो चौकशी अहवाल घेतला नाही, दिनांक 29 तारखेला आम्ही विभागीय आयुक्त नाशिक येथे आम्ही उपोषण करणार आहोत
आणि आज रोजी आम्ही सर्वानुमते आज निवेदन दिलेलं आहे। विभागीय आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांना स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं आहे, जर आम्हाला न्याय न मिळाल्यास तर आम्ही विभागीय आयुक्त समोर दिनांक 29 तारखेला आमरण उपोषण विभागीय आयुक्त समोर करणार आहोत।